सो हाय गाईज. ओ माय गॉड, मी पूर्ण दिसतच नाही. येस, कट. सो हे गणपती आहेत गोरेगाव ईस्टला, डेपोच्या जस्ट बाजूला. हे तिथे जे ऑटो रिक्षा स्टँडवाले असतात ते सगळे मिळून बसवतात हे गणपती. प्रत्येक वर्षी यांचं डेकोरेशन छान असतं आणि मूर्ती पण खूप छान असते. मी इंट्रो काढला नव्हता बिकॉज मला लेट होत होतं आणि माझी ट्रेन होती 7:05ची आणि जस्ट मी 7 वाजता प्लॅटफॉर्मवर आली होती आणि नंतर मी थोडा इंट्रो केला आहे ट्रेनमध्ये, बट व्हॉईसचा इश्यू येईल मे बी. सो हाय गाईज, मला इंट्रो शूट करायला टाईम नाही मिळाला. मग आवाज येतो की नाही डोंट वेट, मी इयरफोन्स लावतो. आपण सगळं गणपती दर्शन लाईक आज सेकंड डेला मी गेलेली आहे. आज आपण जाणार आहे लालबाग परेड साईडला. सकाळी आम्ही चिंतामणीकडे मुंबईचा राजा हे सगळं करेल आणि ऑलमोस्ट मला 20 वाजता एक एक करून ते लागतं तुम्हाला आणि रूट पण लागेल कुठून जायचं. आता आपण आपल्याला डोअरपर्यंत. तर मी सकाळी 8:05पर्यंत पोचली होती मुंबईच्या राजाच्या इथे आणि मी बाहेर बघितलं की एवढी गर्दी नव्हती. सो मी तिथे लाईनमध्ये उभी राहिली अँड त्याच्यानंतर मग मला चरणस्पर्श दर्शन तर नाही भेटलं बिकॉज तिथे खूप लोक म्हणजे असं गर्दी होतीच. मग मी मुखदर्शन घेतलं बाप्पाचं वरतून छान आणि तिथे ज्योतिर्लिंगचं पण दर्शन होईल तुम्हाला. महाकाल उज्जैनचं तुम्हाला तिथे दर्शन होईल. खूप छान आहे, तुम्ही नक्की जा आणि सकाळच्या टायमाला जा म्हणजे तुमचाही टाईम वेस्ट नाही. जास्त टाईम तुम्हाला लाईनीत नाही वेस्ट म्हणजे लाईनमध्ये जास्त टाईम तुमचा जाणार नाही. सकाळी 8 साडेआठपर्यंत तुम्ही पोचलात ना तरी पण तुम्हाला एवढी आता जे तुम्हाला दिसतं तेवढीच गर्दी दिसेल, जास्त गर्दी नसते. पंधरा 20 मिनटामध्येच माझं मुखदर्शन झालं होतं मुंबईच्या राजाचं इथे आणि मग तिथून पुढे मी गेली तेजुकाला जे जस्ट मुंबईच्या राजाच्या समोरच आहे. जस्ट बाहेरून लालबागचा गेट बघून मी पुढे वळाली बिकॉज तिथे ना मी 8 वाजता पोचली होती. 8 पण नाही म्हणजे मुंबईचं राजा तेजुका सगळं करून मला 9:15 8:30 झाले होते. तर तोपर्यंत खूप गर्दी झाली होती लालबागच्या राजाच्या इथे. तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल लालबागच्या राजाला तर तुम्ही मोस्टली 4-5 वाजेपर्यंत तिथे पोचला पाहिजेत. आणि आता 5 दिवसाच्या गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर तर तुम्हाला लाईन भेटेल. तुमचं ऑलमोस्ट 3-4 तास तर जाणारच आहेत. सो त्या प्लॅनिंगनेच जावं. मग तिथून पुढे मी निघाली चिंतामणी. लालबागवरून थोडंसं पुढे चालत आलं ना लालबागचं एक्झिट गेट म्हणजे एंट्रन्स गेटच्या पुढे थोडं त्यात समोर चिंतामणीचं गेट आहे.
तर चिंतामणीला पण मी मुखदर्शन केलं बिकॉज खूप लाईन होती आणि लाईन स्टक झाली होती, ती मूविंग नव्हती. मुंबईच्या राजाची मूविंग होती, सो काही वाटलं नाही. आणि मग इथे पण ऑलमोस्ट 1-2 तास गेले असते, म्हणून साईडनी मुखदर्शन केलं. 5-10 मिनटंच लागले फक्त मला. मग तिथून पुढे जाऊया आता आपण काळा चौकीचा महागणपती परफेक्शन बघायला. ह्या ज्या छोट्याशा चाळीच्या गल्लीतून लेनमधून ते घेऊन जातात, दॅट इज हॅट्स ऑफ टू देम. आणि सिद्धेश दोघेवळे दादा ह्यांनी ही जी मूर्ती बनवली आहे एकदम परफेक्शननी, ती पण हॅट्स ऑफ टू देम. सो बघूया, मला एकदा मॅनिफेस्ट करायचं आहे, म्हणजे असं तिथे मूर्ती येताना आगमनच्या वेळेस इन केस जर भेटलं कधी तर नक्की जाऊया. आणि नेहमीप्रमाणे जसं ते एंट्रन्सला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवतात, तशी यावर्षीही त्यांनी ठेवली होती. आणि डेकोरेशन एकदम छान केलं होतं. असं त्या मूर्तीसोबत ते डेकोरेशन असं उठून दिसत होतं आणि मी तर खूप खुश झाली ते बघून. तो गोलू मोलू गणपती बघायला आले. गोलू मोलू माझ्या तिथूनच पुढे जसं तुम्ही काळा चौकीमधून बाहेर निघा, तिथूनच तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे, अपोजिट टू लालबागच्या साईडून जर तुम्ही आला असेल तर त्याच्या जस्ट सरळच पुढे लेफ्ट साईडला त्याच्या पुढच्याच गल्लीमध्ये तुम्हाला हा गणपती बघायला भेटेल, रंगाळी बदकचा गणपती, जो की खूप छान दिसत होता, क्यूटचा. तिथूनच पुढे तुम्ही जसंच बाहेर निघणार तसंच ह्या गल्लीमध्ये यायला जो लेफ्ट घेतला होता तसंच पुढे जाऊन पुढच्या लेफ्टला आहे गिरंगावचा राजा. ही मूर्ती पण खूप छान होती. इथे पण तुम्हाला दर्शन करायला चरणस्पर्श मध्ये गेली. काळा चौकीच्या दर्शन घेतलं ना, तिथून जस्ट पुढे एकदम स्ट्रेट जायचं आहे. त्या रोडला मग मला हा बाप्पा विघ्नहर्ता पण भेटले. आणि तिथून पुढे मग मी बघितलं खेतवाडीचा मयुरेश्वर, जे की खूप सुंदर असं मूर्ती आहे वासुदेवांच्या अवतारात. आणि खाली पण डेकोरेशन खूप छान केलं होतं, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त मूर्ती. मी तर असं म्हणजे असं मी मूर्ती बघितली होती फोटोजमध्ये, बट असं समोरून बघितल्यावर जो फील येतो दॅट इज ऑन अनदर लेवल. मग तिथून पुढेच अभ्युदयनगर चौक लागते आणि मग तिथे तुम्हाला बघायला भेटेल अभ्युदयनगरचा राजा. अतिशय सुंदर डेकोरेशन आणि मूर्ती तर छानच होती. रथाधीश्वर बोललं जातं आपल्या मुंबईमध्ये त्यांना. तो मूर्ती तर खूपच छान होती. आणि मी पहिल्यांदा व्हिजिट केलं होतं. मी 2 वर्षापासून जाते गणपती बघायला, पण मी हे गणपती बघितले नव्हते लास्ट 2 इयर्सपासून. सो ह्यावर्षी बघितले आणि नाव आय विल व्हिजिट एव्हरी इयर. दर्शन झाल्यावर तुम्हाला बाजूलाच फनफेअर पण बघायला भेटेल. तिथे खूप छान क्लाउड्स होते, तो मी थोडंसं शूट केलं. पुढे तुम्हाला अभ्युदयनगरचा गणराज पण बघायला भेटेल. तिथून तुम्ही असं बाहेर निघालात ना बॅक साईडला, तिथून वरती एक रोड जातो आणि त्या रोडला तुम्हाला गणराज बघायला भेटतील. आणि समोर जो रोड जातो तिथे पण दुसरे गणपती आहेत, ते मी पुढे सांगते.
पुढे तुम्हाला गणपतीचं दर्शन होईल. जिजामाता नगरचा राजा. मी जे सांगत होती स्ट्रेट समोर जी लाईन जाते ती ही गणपतीची आहे. अभ्युदयनगरच्या राजाच्या स्ट्रेट समोर. ही मूर्ती पण खूप छान आहे. मी ही 25 तारखेच्या आगमनाच्या वेळेस पण बघितली होती. इथून बाहेर निघाल्यावर घनसंकुल आणि परेड वर्कशॉपच्या लाईनमध्ये त्या लाईनमध्येच तुम्ही आले ना घनसंकुलवरून पुढे की तुम्हाला ही मूर्ती परेडचे सगळे गणपती बघायला भेटतील. तर हे परेडचं मोरेश्वर गणपती ज्याच्यासाठी मी खूप आतमध्ये गेली. हे पण गणपती बघायला मी फर्स्ट टाईम गेली होती. आय वॉज नॉट नोईंग दिस. आणि खूप असं आतमध्ये मग तिथून पुढे रोड क्रॉस करूनच तुम्हाला बघायला भेटतील परेडचा राजा. ही मूर्ती पण खूप सुंदर होती आणि ह्यांचे मूर्तिकार प्रत्येक वर्षी चेंज होतात. ती मूर्ती एवढी छान दिसत होती आणि हायलाईट होत होती ना मल्हारच्या रूपात. खूप मस्त दिसत होती. आणि ह्या मूर्तीच्या बाहेर एक्झिट गेटला पण तुम्हाला फनफेअर बघायला भेटेल. मग इथून पुढे मी गेली परेडचा लंबोदर. ही मूर्ती पण खूप छान होती. गेल्या वर्षीपेक्षा थोडी हाईट जास्त होती यावर्षी आणि खूप सुंदर होती. तुम्ही बघू शकता. मग मी बघितलं कृष्णनगरचा राजा. ती मूर्ती पण एवढी सुंदर होती ना, तुम्ही पुढे बघालच. कृष्णाच्या अवतारात एवढं छान डेकोरेशन. मग तिथून पुढे मी बघितला परेडचा विघ्नहर्ता. ही मूर्ती पण खूप मस्त होती. ही मूर्ती पण मी 25 तारखेला बघितली होती. पण त्या डेकोरेशनमध्ये बघण्यात आणि असं बघण्यामध्ये आगमनात खूप डिफरन्स असतो. आणि वरती ना स्केलेटन होता. सो मी तिथून असा शूट घ्यायचा ट्राय करत होती. तो दिसला नसेल प्रॉपर, बट हो. मग इथून पुढे मी बघितलं परेडचा महाराजा. ही मूर्ती एकदम मस्त, एकदम सुंदर शिवच्या रूपामध्ये आणि अवतार एवढा सुंदर, एवढी छान वाटत होती ना ही मूर्ती. गेल्या वर्षी ही मूर्ती होती घोड्यावर. हां बरोबर, आय एम नॉट रॉंग. अँड यावर्षी खूप छान, खूपच मस्त. मग इथून पुढे मी गेली स्टेशनच्या जस्ट म्हणजे प्रभादेवी स्टेशनला जातात त्याच्या बाजूलाच आहे परेडचा सम्राट. ही मूर्ती पण एवढं छान नंदी एवढ्या तांडव रूपात आणि ही मूर्ती खूपच सुंदर होती, मस्त. ही मूर्ती मी पहिले बघितलीच नव्हती. आणि मी आत्ता आली तर मला समजलं की मी इंट्रो तर करायला विसरली होती. मला घाई झाली होती. मी आउट्रो पण करायला विसरली जस्ट बिकॉज की मी आली आणि मी खूप थकली होती. आणि माझ्या बाजूला ना गणपती बसल्यात, पण त्यांनी जे गाणे लावलेत ना माझं डोकं फिरत आहे. गणपती बसलेत आणि हे मगासपासून 2 तासापासून असेच गाणे लावले. लेट देम बी डू काय बोलते मी, लेट इट बी. ज्यांना जे लावायचं ते लावायचं. आता मी इथेच माझा ब्लॉग एंटर करते आणि उद्या आपण जाणार आहोत विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी हे 3 प्लेसेस कवर करणार आहे. सो स्टे ट्यून. उद्या भेटूया न्यू ब्लॉगसोबत. बाय.